रेडी? या जावई बा आता आलाच तर सांगा काय सेवा करू तुमची? तुम्हीच त्यांना बोलवणं पाठवलं तुम्हीच विचारताय. अरे हा आता आठवलं. ए सूर्या, अरे असं काय करतो बाबा? अरे सगळं पुरावे आमच्याकडे, तुझी बहीण बी आमच्या ताब्यात आहे आणि तू असं काहीतरी केलं असतं हे सगळं होणारच ना. मग मी म्हणतो काय गरज होती तुला शानपणा करण्याची? आता यांना कसं वाचवणार तू? हे आमचे गुन्हेगार आहेत, यांना शिक्षा तर होणारच. डॅडी सूर्या, हे असं काय करत जाणं? किती वेळा सांगायचं तुला? आता हे दोघं गेले असते ना ढागात. डॅडी उद्या होणार आहे तुमची सुटका. हा मग आम्ही सोडणार सगळ्यांना. आम्ही आमचा शब्द बदलणार नाही. कोर्ट आम्हाला सोडणार, आम्ही आणणार. हा पर तू शांत राहील. तू शानपणा केला का आम्ही येडेपणा केलाच म्हणून समज. निघत छत्री. ए तू चला जा आतमध्ये, चल आतमध्ये. डॅडी मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यांना आणून आपल्याच घरात का डांबून ठेवलंय? कसं आहे छत्री, माणसाच्या डोक्याला एकदा कीड लागली ना सगळ्या जगाचा विचार करतो. पण अचूक निशाणावर असलं टार्गेटच विसरतो. आणि जो टार्गेट विसरतो त्याच्या हातात काय लागतं? सूर्या, सूर्या आज 9वी माळ आहे, वाहणार नाही का तू? अरे तुझ्या वाचून ही पूजा अर्धवट राहील. सूर्या हे बघ, तुझा राग कळतोय मला, पण म्हणून देवी आईचा असा अपमान करू नकोस रे. आजपर्यंत प्रत्येक वेळी ती आपल्या पाठीशी उभी राहिली आहे ना, मग आता का म्हणून तिला अंतर देतोयस? तुळजा मग आता कुठे गेली ती? जालिंदरनं ज्या डोंगरावरून तिला ढकललं तो डोंगर हिचं स्थान होतं ना, मग साला त्याचा आवाज तिच्यापर्यंत का पोहोचला नाही? अगं आत्याला न्याय मिळवून देण्यासाठीच मी हे सगळं करत होतो ना. मग कधी जागणार तिला? का अपयशाच्या वाटेवर तिनं आणून ठेवलं आपल्याला सगळ्यांना? जालिंदर सुटणार आज आणि दिव्याई समोर अख्ख्या गावासमोर आनंदाने नाचणार आणि आपण काय फक्त बघत राहायचं? तसं ही बघत बसली तसं. दादा, आपण अपयशाच्या वाटेवर असलो तरी अपयश आलं नाही अजून आपल्याला. आणि आजपर्यंत कधीच तू देवी आईची पूजा नाकारली नाहीये. वय सूर्या, अरे असं पूजा न करून काय होणार आहे? लेकरानं आईच्या जवळ जावं तेव्हाच तिला सुख मिळतं. तिची माया आटली नाही अजून. अरे तू तिच्या जवळ तर जाऊन बघ, तिला नक्की पाना फुटल. सूर्या, अरे तू नाकारलंस तर पूजा रुजू नाही व्हायची रे. नका असं करूस. हो दादा, हे बघ आज कोर्टात जे व्हायचंय ते होऊ दे, पण त्यासाठी तू तुझा देवी आईवरचा विश्वास ढळू देऊ नको. ही पूजा तुझ्याच हातनं झाली पाहिजे. सूर्या, सोड बघू आता हा राग आणि चल पूजा करून घे. भागूसाठी तरी पूजा कर. हा हा चल पूजा करून घे. चल 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 ना दादा. चल चल. प्लीज. कोर्टाची कारवाई सुरू करावी.
कालिंदी मॅडम, तुमचे अशील दिसत नाहीयेत आज. ते येणार नाहीयेत का आजच्या कारवाईसाठी? लवकर चाल. शत्रू भैया, आता काय करायचं? सोडायचं नाही यांना कुणाला. ए थांब थांब. काय रिमोट, याचं एक बटन दाबलं ना मी, तुझ्या बहिणीचा खेळ खाल्ला. अजून एक, तुझी बहीण तर मरलच मरल, पण तुझ्या हातातनं पण सगळं निष्ठून जाईल. हे शत्रू, अरे आपण उभी असलेली फांदी शहाणा माणूस कधी तोडत नाही. हे बटन दाबलंस ना, तू बी स्वतः जागीर मरशील. गावकऱ्यांनो, आज सगळ्यांनी मिळून धडा शिकूया यांना. चला. ए अरे बघताय काय, चला नाच घेऊन. चल 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 लवकर. अरे ये ना लवकर. ए दार लाव. अरे कडी पण लाव. लॉकर लॉकर. अहो साहेब, हे काय चाललंय? हा, हे लोक आम्हाला तर काय करणार नाहीत ना? आम्हाला पोलीस आता पकडून देणार नाहीत ना? आता माझा दादा आलाय, मग राक्षसांना तो सोडणार नाही. बघाच आता.